चेतना मॅडम, स्टाफ कुठे आहे आपला? स्टाफ कुठे आहे? नाही नाही, सगळ्यांबद्दल सांगू नका मला. मिस्टर पृथ्वी प्रताप कुठे आहेत? काय? नाही नाही नाही, त्यांना सांगा की मॅडमने आत्ताच्या आत्ता बोलवलंय. हो, जिथे असतील तिथे. हा हा, जिथे असतील तिथून त्यांना इथे यायला सांगा. हा, ठेवा. असे कसे कुठे जाऊ शकतात न सांगता? तळमळ काही नावाची काही गोष्ट असते की? तळमळ नावाची गोष्ट काय असते की नाही? हा, किती उशीर, किती वाट बघायची एखाद्याने. तुम्ही लवकर आलात. चोरी काय 2 मिनिटं असताना मी पोचलो तेव्हा तुम्ही बाळ पकडला. थोबाड बंद करा, माझ्या समोर आवाज नाही चढवायचा. मॅडम मॅडम, फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकेंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकेंड टाइम में लव हो गया. ये अक्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है. दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है. दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है. जय हिंद मॅडम. मॅडम जय हिंद मॅडम. मॅडम बोलावलं? तिकडे बघा. तिकडे बघा. काय झालं मॅडम? मिशी वाढवलीत. नुसती बघून टोचते. मॅडम असं बोलत नका जाऊ. माझं थोबाड आहे, माझे ओठ आहेत, माझी मिशी आहे. तिला कधी प्रमोशन द्यायचं ते मी ठरवीन. कशाला बोलवलं ते सांगा. भट मॅडम सांगत होत्या. हा, भट मॅडम, बरोबर. भट मॅडमने मला सांगितलं तुम्ही 4 दिवसाची सुट्टी मागितलीत. कशासाठी? 4 दिवस? मिस्टर पृथ्वी 4 दिवस? इथला जराही विचार करत नाही तुम्ही. जराही विचार करत नाही. इथला निवडणुका जवळ आल्यात ते काही नाही. मी तुम्हाला 4 दिवसाची रजा नाही देऊ शकत. मॅडम मला रजा पाहिजे. माझं गरजेचं काम आहे. मला गावाला जायचं आहे. मला जावं लागणार आहे. कशासाठी जात आहे गावाला? मामानं 2-4 स्थळं आणल्यात. पोरगी बघणार आहे. अरे वा. काय बोललास? काय बोललास? आये वा तू या. आये वा. मॅडम मामाला ना मी असं पायदळी तुडवीन ना तुझ्या मामाच्या तर. अरे पण मामाच नाही मॅडम. बंद ठेवा. तू नको की बोलू का? बस जरा. मॅडम 1 मिनिट. ऐ इथं पुढे ये. तू इथं कशाला आलायस? मार खायला. म्हणजे कुणी बोलवलंय तुला? सरांनी. हा? टेक्निकल मला बोलायला विचारलं काय करतोय. मी बोललो काय नाही, ये मार खा बोलले. मॅडम कॉमेडी करतोस? मॅडम त्याला मारू तिकडे नका. मारते, तिकडे कोण करशील? चल. मॅडम 1 मिनिट. बाहेर बस. बाहेर बस. सॉरी. मॅडम काय करताय? मी गावाला का जाताय? तुम्ही नका जाऊ. मला जावं लागणार आहे मॅडम. ते यंदा कर्तव्य आहे. आणि मग आपल्या कर्तव्याचं काय? हे बघा मिस्टर पृथ्वी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता कर्तव्य हीच तुमची ड्युटी आहे. ही वर्दी हीच तुमची बायको आहे. आणि ही चौकी हाच तुमचा संसार आहे. मी तुमची 4 दिवसाची रजा नामंजूर करते. तुम्ही मॅडम नाही जायचं. तुम्ही मला जावं लागणार आहे. नाही. मॅडम तुम्ही रजेचा अर्ज फाडू नाही शकत. काढला. तुम्ही मुद्दाम करताय मॅडम. हो, कारण तो माझा हक्क आहे. आणि माझं लग्न? तो पण माझाच हक्क आहे. मॅडम मला कळत नाहीये मिस्टर पृथ्वी. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, का नाही कळत मॅडम? तुम्ही सुंदर आहात, हुशार आहात, कर्तबगार आहात. माझ्यापेक्षा चांगला पोरगा भेटेल तुम्हाला. बस. ही वाक्य मुलांची नाही आहेत. ही मुलांनी नाही बोलायचं. ही मुलींची वाक्य आहेत. नका ना जाऊ. मॅडम चला आतमध्ये. आणि काय द्या मॅडम. चला चल बोला. थोबड फोडी चल तिकडे. चल पटकन चल. काका माझा ऐका. ए वसाडे काका कोणा बोलते? टॅमो बोल. टॅमो. टॅपर मोरे.
काय चाललंय हे काय चाललंय इथे काय चाललंय का इथे नाही आमच्याकडनं तुम्ही बसा तुम्ही ओ, बसा. बसायला कुठे सांगताय बसायला कुठे सांगताय हा? यांचा आधी लायसन्स जप्त करा नाही काय गप्प बसा गप्प बसा. यांनी रस्त्यावर गाडी चालवताना जवळ 12 डझन नियम ह्यांनी पायदळी तुडवली नाही ऐका मॅडम त्याच्या मागे ना- ऐ ऐ खोटं नाही बोलायचं. त्यांनी मला CCTV फुटेज हे पाठवलं होतं मोबाईलवरती व्हिडिओ क्लिप, त्याच्यात बघितलंय मी. हे जवळजवळ सिग्नल तोडल्यात, 2-4 जणांना कट्टा मारल्यात, रॅश ड्रायव्हिंग केली आहे, सगळे नियम तोडले त्यांनी. नाही आम्ही तोडले मॅडम मॅडम अहो एवढंच नाही म्हणजे वनवे म्हणजे रॉंग साईडला गाडी घातली आणि एकाच्या गाडीला ठोकलं. गेला कुठे तो गाडी याला ठोकला तो बाजू इकडे पुढे असं आहे. याच्या गाडीला ठोकलं मॅडम गापाबास आणि अक्कल ह्याला शिकवत होते. तेरे को गाडी नाही कोई चला नाही का आता है क्या वो गाडी नाही वो हातगाडी भावना पोचल्या या इकडे बाजू आम्ही त्याला एवढा गप्पा बस लाज नाही वाटत तुम्हाला मॅडम आई बापाचा पैसा हा असा उधळता तुम्ही मॅडम, अशाही गाड्या चालवायच्या कोणालाही ठोकायची काय कसला माज आलाय ग तुम्हाला पैशाचा माज आलाय मॅडम एकदा ऐकून घ्या आवाज खाली रस्त्यावर पण असाच आज तुला विचारलं तुला तिकडे जाऊन बस जा रेडी आम्ही आई शपथ नाही तुमच्या सारख्यांमुळे ना लोक ज्या बायका ड्राईव्ह करतात ना त्यांना शिव्या घालतात कळलं मोरे यांना 8 टाका प्लीज ऐका ना मॅडम टाकू नका प्लीज मॅडम सॉरी आम्ही परत अशी चूक नाही मोरे त्यांना आत टाकू नका. त्यांना काय सांगायचं असेल, त्यांची काय बाजू मांडायची असेल मांडू द्या. तुम्ही बोला. हे बघा मॅडम मी कधीच गाडी चालवताना मोबाईल बघत नाही आजपर्यंत बघितला नाहीये. मी रूल्स फॉलो करते तुम्ही प्रियाला विचारा. हो आई शपथ म्हणजे ही जर ड्राईव्ह करत असेल ना तर मागच्याना पण कंपल्सरी सीट बेल्ट लावायला लावते ही. पण ऍक्च्युली आज ना सगळं त्या अक्षयमुळे झालं. प्रिया, please. एक मिनिट प्रिया. एक मिनिट. त्या अक्षयने हिला नकार दिला आणि म्हणून ही एवढी भैसटली आहे. त्या अक्षयने हिला नकार दिला आणि तो गेला गावी त्या मुली बघायला लग्नासाठी काहीतरी. त्याच्यामुळे ही डिस्टर्ब झाली, त्याच्यात हिने गाडी चालवली आणि म्हणून हे सगळं झालं. नाही तर ऍक्सिडेंट झाला नसता मॅडम. पण मी खरंच सांगते त्या अक्षयमुळे झालं खरंच हा ऍक्सिडेंट. नाही तर नॅचरल अभिनय स्टोरी रचू नका काय ते खरं सांगा पटकन. स्टोरी नाही खरी शपथ सांगते. मोरे 1 मिनिट थांबा प्लीज. 1 मिनिट थांबा तुम्ही. मॅडम तुमच्यासाठी 1 मिनिट काय, तुमच्यासाठी मी 1 जन्म थांबायला तयार आहे. एक तर आधी टोपी नीट घाला. उलटी टोपी घालून येता हवालदार येतोय की जातोय ते कळत नाहीये. इकडे थांबा. 1 जन्म थांबताय माझ्यासाठी. हे सॉरी नाही एक मिनिट बाळा मी समजू शकते तुझं दुःख. मी खूप चांगलं समजू शकते. मला सांग कोण आहे हा अक्षय? कोण आहे? अक्षय ठोंबरे माझ्या ऑफिस मध्ये आहे. आज मी त्याला न राहून प्रपोज केलं त्याने तोंडावर नाही म्हटलं. मला म्हणाला तू सुंदर आहेस, हुशार आहेस, कर्तबगार आहेस, तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. ही वाक्य मुलं कधीपासून बोलायला लागली? तेच ना मला कळत नाहीये मॅडम. आणि मॅडम मला माझा थरकाप उडाला आणि आय एम सो सॉरी. त्या रागात मी गाडी काढली. आय स्वेअर. मी हिला सावरत होते. ओके पण ना मान नाही झालं कंट्रोल. हरकत आहे मी समजू शकते. 1 मिनिट मोरे एक काम करा. हे सगळं त्यांचं जे काही बोलणं आहे ते लिहून घ्या आणि ह्या दोघींना सोडा. आणि ह्याच्या बापाला बोलवा पोलीस. एक मिनिट त्यांना सोडा आणि ह्याच्या बापाला का बोलवायचं? एवढ्या लहान मुलाच्या हातात गाडी कशी देतात ते? मी मोठा आहे मॅडम, माझ्याकडे लायसन्स पण आहे बघा. 1 मिनिट. एज बीज नंतर बघते कोर्टात येऊन घे जा. एक मिनिट मॅडम असं नाही करू शकत तुम्ही. का नाही करू शकत मी? त्याची काय चूक आहे? मग हिची काय चूक आहे? हिने प्रेम केलं ही चूक आहे तिची? काय चूक काय तिची? यांनी गाडी ठोकली माझी. बोलू नकोस मध्ये. मॅडम बोलू नकोस मध्ये कळलं ना? मॅडम चल 1 मिनिट. प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर त्या प्रत्येकाला शिक्षा द्या ज्याने कधीतरी कोणावर तरी प्रेम केलंय. कळलं? तसं असेल तर मला जन्मठेप दिली पाहिजे. अरे माझ्या एवढं तर त्या मारिओने पण प्रेम केलेलं नाही. कोण मारिओ कोण मारियो? ज्युलिएटचा छावा. रोमियो. मला मोरे कशाला मारायला बोलायची ती नावं? कोण मारियो? कशाला उगाच बोलायचंय? जरा शांत राहा. जरा ड्युटीकडे लक्ष द्या. एक काम करा, तो व्हिडिओ दाखवा मॅडमला. तो व्हिडिओ दाखवा.
त्यांना पण कळू द्या, ह्यांना एवढी अक्कल नाही, गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं ते. नाही नाही नाहीच बोलत नाही, शपथ ही कधीच रूल नाही तोडत. पण व्हिडिओ मध्ये अहो त्या अक्षयचा फोन आला नेमका म्हणून उचलला. आता नकार दिलाय ना आपण तरी काळजी घेवाले फोन करतो, घरी पोचलीस की मेसेज कर वगैरे. आता गरज आहे का काही? काळजी करतो ना ग तू. बस असेच असतात हे पुरुष, काळजी करतात. आपण भूलतो आणि काळजीला प्रेम समजतो आपण. मॅडम तुमची पण गाडी वन वेवर चालली. तुम्ही यू टर्न घ्या आणि माझ्या हायवेवर या. मी तुम्हाला 120च्या स्पीडने प्रेम कसं करतात ते दाखवतो. इकडे प्रेम दाखवायचंय मला, प्रेम दाखवायचंय. त्याला बाजूला करतोय. मोरे मोरे तुमच्या गाडीला ना गंज चढलाय. 15 वर्ष जुनी झाली आहे तुमची गाडी. पेट्रोल पंपावर पेट्रोल सुद्धा भरणार नाही तुमच्या गाडीत कोणी, कळतंय तुम्हाला? आरटीओने 15 वर्षापूर्वीच्या गाड्या स्क्रॅप करायला सांगितल्यात. काय करताय? जा तिकडे जाऊन उभे राहा. हे दाखवतायत. खबरदार जर परत हसलात तर. मस्करी वाटते प्रेम म्हणजे, मस्करी वाटते. काय करतो हा अक्षय? माझ्या ऑफिस मध्ये माझा ज्युनियर आहे. मी असा विचार केला त्याची बॉस त्याला प्रपोज करते तर तो नाही कसं पडेल, पण तोंडावर नाही म्हटलं. तोंडावर नाही नको म्हटलं रडू ग मला. बाळा, हे ज्युनियर्स ना असेच असतात. सिनियरच्या प्रेमाची कदर नसते या ज्युनियर्सना. असे असतात का? असं कसं गावी निघून जातो मुली बघायला? नाही 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 बरोबर आहे हे ना, हे सगळे पुरुष ना सारखेच असतात. हातात चॉकलेट असताना हे लोक समोर बिस्किट आलं तरी ते सोडवत नाही यांना. असेच असतात हे पुरुष. पण माझं तसं नाहीये. आय ऑलवेज लव्ह चॉकलेट. थोबाड बंद करा मोरे, माझं ना टाळकं सटकताय आता. ओ मॅडम ऐका ना, माझी गाडी ठोकली यांनी. गप्प बसा, मध्ये बोलायचं नाही. ए काय ग, ऐक ना, तू बोल ना. तू प्रेम करतेस का ग तू अक्षयवर? खूप. मी नाही बघू शकत त्याला दुसऱ्या मुलीसोबत, मला नाही जमणार. आणि मी काय काय नाही केलं माहितीये त्याच्यासाठी. मी त्याची बॉस आहे ना. मी त्याचं काम करायचंय. त्याला मी काय नाही केलं माहितीये त्याच्यासाठी. मी त्याला हाफ डे हवा असायचा तर मी दर 2 दिवसांनी हाफ डे द्यायचे. त्याचं काम मी करायचे. मी बॉस असून सुद्धा त्याच्यासाठी ऑफिस मध्ये रात्रभर थांबायचे. मी सुद्धा त्याला एकटं वाटू नये म्हणून तासन तास नाकाबंदीमध्ये उभी राहायचे. त्याला आवडतं ना म्हणून छोटीशी का होईना मी टिकली पण लावते. मॅडम तुम्ही पण? आपण सगळ्याच. वेट मॅडम, वेट. एक मिनिट. हे बघा, मला कळतंय, मला एक सांगायचं तुम्हाला जर रडण्यासाठी जर खांदा असेल तर माझ्याकडे 2 खांदे आहेत. मोरे जरा तोंड बंद ठेवा, मागवा. मॅडम जाओ माझ्या नजरेसमोर. का माणूस आहे उगाच. लहान तोंडी मोठा घास घेतोय. सॉरी टू से, पण तुमचं पर्सनल लाईफ तुमच्या कर्तव्याच्या आड यायला लागलंय. नाही मिस्टर पृथ्वीक, तुम्ही चुकताय. माझं कर्तव्य माझ्या पर्सनल लाईफच्या आड यायला लागलंय हो. माझ्या समोर जेव्हा माझ्या वयाच्या मुली रंगीबिरंगी कपडे घालून असे त्यांच्या प्रियकरांसोबत फिरत असतात ना, तेव्हा मी काय करत असते? या खाकीत मी माझं कर्तव्य बजावत असते. मलाही वाटतं कुणाच्या तरी मागे असं घट्ट मिठी मारून बुलेटवर फिरावं, पण माझं कर्तव्य ना बुलेटवर बसून मला एकटं फिरायला भाग पाडतो. रात्री 2 वाजता जेव्हा मी जाते ना मरीन ड्रायव्हर बघते, प्रेमी युगुल अशी हातात हात घालून बसलेली असतात, प्रेमात आकंठ बुडालेली असतात, तेव्हा मी शिट्ट्या म्हणून त्यांना उठवत असते. उठा तुम्ही, काय चाललंय तुमचं? तुम्हाला घरदार बिरदार काय घरदार? पण माझ्या आता लक्षात आलंय, या प्रेमी युगुलांचा ना शाप मिळालाय मला, म्हणून मला माझं खरं प्रेम नाही सापडत आहे.
पण नाही, मी आता तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार. त्या अक्षयला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणून उभं करा, नाहीतर मी मी अक्षय नाही. मला कशाला मारताय? तो अक्षय नाहीये. नाही मारणार. तो अक्षय नाहीये. तो अक्षय नाहीये. मॅडम बस बस, लय झालं तुमचं मॅडम. तुम्ही कायदा हातात घेताय मॅडम. मी घेणार, मी कायदा हातात घेणार, नाहीतर मी कायद्याला कडेवर घेणार. माझ्या घरी लाडाने मला कायदा बोलतात. मॅडम ते काही नाही. नाही नाही, एक मिनिट, त्या अक्षयला इथे आण. अक्षयला बोलवायची गरज. मॅडम एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. अक्षयला बोलवायची गरज नाही. यांना अक्कल नको? हा, एवढा सिग्नल दिसला नाही तुम्हाला? नाही दिसला मला सिग्नल. माझ्या डोळ्यात अश्रू होते. अश्रूचं कुणाला कौतुक सांगताय? नाही दिसत. एखाद्याला किती सिग्नल द्या, त्याला नाही दिसत. मॅडम माझं शांतपणे ऐका. अक्षयला इथं आणायची गरज नाही आणि त्याला पण मारायची गरज नाही. मी त्याला मारणार. मला अक्षय इथे आत्ताच्या आत्ता हवाय. हो मॅडम, एवढं प्रेम करते ना तुझ्यावरती, मग का हो बोलत नाहीस तिला? का हो बोलत नाहीस तू? अहो मॅडम, मी सगळ्यांना हो बोलतो, मुलीच मला नाही बोलतात मॅडम. मी अक्षय नाही मॅडम. हो सर, माझ्या लक्षात आले, तुमच्या दोघांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमच्यामुळे मला मारतात. हो बोलून टाका. हो मॅडम. हो सर, हो म्हणा ना. माझा अक्षय तुमच्यामुळे मार खाईल. प्लीज, माझं खूप प्रेम आहे. मी नाही बघू शकत त्याला मार खाताना. हो बोला सर. म्हणा तुम्ही हो हो म्हणा. हो बोला सर. ऍक्च्युली कसं असतं माहितीये, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्या मागे लागण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम. नाही, मला ऐकायचं पण नाही वाक्य. जा बाहेर व्हा. ऐक. नाही नाही, मला ऐकायचंच नाही वाक्य. नाही 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 हो म्हणा, हो म्हणा. नाही 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 हो म्हणा. नाही. एक मिनिट, बस बस. तुम्ही दोघी बाहेर व्हा. सर बाहेर तिथे बाहेर थांबा. बाहेरच्या टेबलावर थांबा. ए, बॅग घे आणि तू पण बाहेर हो. तुमचा काय मॅटर तुम्ही बघतो. मोरे, ही एफ आय आर मी बघतो. तुम्ही काय मध्ये पडू नका. ए, बाहेर हो, बाहेर हो. मॅडम तू मला या आधी का नाही सांगितलं? डोक्यात शिरत नाही ग. बस तू. आता ही केस मी बघीन. हो म्हणा ना. मॅडम नका ना जाऊ गावाला. जय हिंद मॅडम. मॅडम, अक्षय कुमार म्हणतो ते खरं आहे. वाचून दाखवतोय. जो हमें चाहिए उसे हम नहीं चाहिए, और जिसे हम चाहिए वो किसे चाहिए. देवा शपथ, हे बरेच दिवस बोलन म्हणून पण काय मला बोलता येत नव्हतं. म्हणून कागदावर लिहून आणलं. मॅडम, तुम्ही माझ्या क्रश आहात. तुम्ही माझ्याशी लग्न करा. थोबाड बघितलंय आरशात? तुम्ही माझ्या केसात. बघितलंय आरशात कधी थोबडा बघितलाय स्वतःचा? मॅडम, तुम्ही माझ्या केसात. प्रेम करतायत प्रेम.